सुंदर सुंदर मॅट रांगोळी बनवून समोर येत आहेत ना, म्हणजे प्रत्येक सणानुसार प्रत्येक कार्यक्रमानुसार त्याला आपण थीम देऊन ती मॅट रांगोळी बनवून घेऊ शकतो। तर संक्रांतीच्या तर खूप सुंदर सुंदर रांगोळी आपण बघितल्या। तर आता मी घेऊन आलेली आहे महाशिवरात्री स्पेशल सुंदर असं शिवलिंगाची मॅट रांगोळी मी घेऊन आलेली आहे। इतकी सुंदर ती तयार झालेली आहे ना, खूपच छान। हाय, मी स्वाती आणि व्लॉग विथ स्वाती मुसळेमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर असं शिवलिंग ह्या महाशिवरात्रीसाठी तुम्ही नक्की बनवा। तर तुम्हाला एकतर रांगोळी काढायचं टेन्शन राहणार नाही आणि एकदम सुंदर अट्रॅक्टिव्ह तुम्ही हवं तसं त्याला डिझाईन करू शकता। म्हणजे वेगवेगळ्या दुसऱ्या रांगोळी सोबत पण हे मॅच करून ठेवून त्याला अजून छान अशी सुंदर रांगोळी पण तयार करू शकता। तर तेच शिवलिंग आज मी तुम्हाला सांगणार आहे कसं बनवायचे। एकदम इझी आणि सोपी मेथड आहे, खूप इझी होणार आहे। तर तुम्ही नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि असं शिवलिंग नक्की ट्राय करा। चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। इथं बघू शकता मी ही रेक्झिन घेतलेली आहे। या अगोदर जी रेक्झिन मी यूज करायचे ते थोडी हाय क्वालिटीची होती, म्हणजे खूप चांगली क्वालिटी होती त्याची, पण तेवढे पैसे आपण यात टाकायची गरज नाही, म्हणून मी ही साधी रेक्झिन आणायला लावलेली आहे। 100 रुपये मीटर पडलेली आहे आणि ग्ल्यू स्टिक आहे, त्यानंतर ग्ल्यू गन आहे, पेन्सिल, इरेझर, स्केल, आपल्याला लागणारं सगळं साहित्य आहे आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं फर उलन। तर तेही मी 3-4 कलर घेतलेले आहेत। तर मी अगोदर सांगितल्याप्रमाणे आणि तुम्ही थंबनेलमध्येही बघितलं असेल, तर मी महाशिवरात्री स्पेशल इथं शिवलिंगची मॅट रांगोळी बनवणार आहे। तर मी सुंदर असं शिवलिंग आधी ड्रॉ करून घेणार आहे। तर शिवलिंग ड्रॉ करण्यासाठी वरचा जो आकार असतो राऊंड शेप, मी एका डब्याचं झाकण घेतलं होतं आणि त्याने वरचा आकार काढून घेतलेला आहे। नंतर स्केलनं असा शेप काढून घेऊन आता मी शिवलिंगचा आकार अशा प्रकारे काढून घेते। तर तुम्ही व्हिडिओत बघू शकता, एकदम क्लिअर तुम्हाला ओळखायला येईल की शिवलिंग आपण कसा काढला पाहिजे। तर चला मग, छान असा शिवलिंग ड्रॉ करून घेतलेला आहे। खाली मी 4 असे फ्लावर्स पण काढलेले आहेत। नंतर शिवलिंगच्या वर 3 बेलाच्या पानासारखे पानं आणि एक फूल पण काढले। हे सगळं असं माझं काढणं झालंय। आता मी ही मॅट कट करून घेते। कट करून घेतल्याच्या नंतरच मी उलन चिपकवत असते। या अगोदरही तुम्ही व्हिडिओ बघितले असतील तर तुम्हाला माहिती असेल। तर मी अशा प्रकारे सगळी ही जी काढलेली रांगोळी आहे किंवा काढलेली डिझाईन आहे, तर हे छान आकारात कट करून घेते आणि त्यानंतर मग आता आपण उलन चिपकवायला सुरुवात करूया। तर तुम्ही बघू शकता आत्ताच ही शिवलिंग किती सुंदर दिसत आहे। आपण ह्याला सगळं उलन वगैरे लावल्याच्या नंतर तर हे एकच नंबर दिसेल। त्यानंतर ही मॅट थोडी सरकत होती, तर मी खाली ग्ल्यू लावून घेतलेला आहे, म्हणजे आता ही जागेवरून बिलकुल सरकणारच नाही, आपल्याला छानपैकी उलन लावता येईल। तर या अगोदरही मी ही ट्रिक तुम्हाला सांगितली होती आणि शिवलिंग आपलं मॅक्झिमम ब्लॅक कलरचंच असतं, ब्लॅक कलरच खूप सुंदर दिसतो। तर मग मी इथं सगळं शिवलिंग असं ब्लॅक कलरनी फिल करून घेईल आणि त्यानंतर मग फ्लावर्सला वगैरे दुसरे कलर देईल। तर तुम्ही बघू शकता अखंड असं उलन आहे, ते मी राऊंडमध्ये चिपकवत जात आहे। थोडा थोडा ग्ल्यू लावत जायचं आणि उलन चिपकवायचं, उलनला थोडंसं प्रेस करून चिपकवायचं। जर आपण त्याला वरती लावल्यासारखं केलं ना, नंतर ते उलन निघून जातं, म्हणून उलनला छान असं दाबून प्रेस करूनच त्या ग्ल्यूवर चिपकवायचं। म्हणजे एकदा हात आपला चांगला त्याच्यावर पडला पाहिजे, तेव्हाच ते छानपैकी चिपकतं, नाहीतर मग थोड्या वेळानं ते निघून जातं। तर चला मग, अशा प्रकारे मी सगळं ब्लॅक कलरनी फिल करून घेते।
खाली जे फ्लावर काढलेले होते मी त्या आकारामध्ये उलन सगळं चिपकून घेतलेलं आहे आणि नंतर थोडंसं बघितलं की कुठं फिनिशिंग वगैरे म्हणजे कुठं काही राहिलंय का, तर ते सगळं चिपकून घेतल्याच्या नंतर आता मी चिपकवणार आहे शिवलिंगाचा वरचा भाग. वरचे पण पानं, फुलं आणि शिवलिंगाचं जे विभूत लावलेला म्हणजेच गंध लावायचा भाग आहे, तेवढा मी सोडून देईल आणि बाकी सगळं मग ब्लॅक कलरनी फिल करून घेईल. तर तुम्हाला व्हिडिओत छान क्लिअर कळत असेल. मी जेवढं होईल तेवढं असा प्रयत्न केलाय की तुम्हाला व्हिडिओ एकदम छान आणि क्लिअर समजला पाहिजे आणि थोडासा व्हिडिओ मी स्पीड केलाय. इतकं स्पीड काही आपलं काम होत नाही. मी हे 2x 3x अशी स्पीड केलेली आहे म्हणून तुम्हाला इतकं स्पीड दिसत आहे. पण करताना आपल्याला याच्यापेक्षा 3-4 पट एक्स्ट्रा टाईम लागतो. जेवढा तुम्हाला व्हिडिओ दिसत आहे त्यापेक्षा मला खूप जास्त टाईम लागलेला आहे. म्हणजे जवळपास मला 1-1.5 घंटा तरी हे शिवलिंग बनवायला लागलेला आहे. तर आपल्याला दिसतं ना तितकं इझी नसतं. तर इथं दाखवताना काय आपला व्हिडिओ काय 10-15 मिनिटात संपून जातो. पण तेच बनवायचं म्हणलं ना आपल्याला त्याच्या 3-4 पट टाईम एक्स्ट्रा लागतो आणि आपल्याला व्हिडिओ शूट करायचा असल्यावर तर एकदम जास्त टाईम लागतो. हां, आपल्याला स्वतःसाठी घरी बनवायचे, व्हिडिओचा काही कुटाणा नसला ना, मग हे लवकर होऊन जातं. पण व्हिडिओ बघा, प्रत्येक क्लिप बघा म्हणलं की ते खूप जास्त होऊन जातं. तर आता मी आतमधला भाग असा व्हाईट कलरनी फिल करत आहे. तर तुम्हालाही माहिती असेल हे आतमधला जे म्हणजे विभूतीचा भाग म्हणा किंवा गंधाचा भाग असतो तो व्हाईट कलरनी असतो. तर ते छान असं व्हाईट कलरनी मी आणि 2 व्हाईट कलरचे उलनचे लाईन्स घेतले होते आणि त्याला असं रोल करून मी हे चिपकवलं होतं. आणि आता परत त्याच्या गॅपमध्ये मी ब्लॅक कलर फिल करते आणि मधला जो भाग आहे तिथं मी येलो कलर लावून नंतर त्याला थोडासा रेड कलरनी फिल करून घेते आणि त्यानंतर इथं आता मी बेलाच्या पानाला ग्रीन कलर देणार आहे. मी लाईट ग्रीन आणि ग्रीन कलर यूज करावं म्हणलं होतं. पण लाईट ग्रीन कलर माझ्याकडे नव्हता आणि मी हे पानं खूपच छोटे काढले होते. कारण मी जी शिवलिंगाची पिंड आहे ना तीच छोटी काढली तर मग पानं एकदम मोठे कशाला म्हणून मी हे छोटे काढलेत. जर तुम्ही याची साईज मोठी घेतली ना तर तुम्ही इथं पानाच्या जागी ना 2 शेड यूज करू शकता. बॉर्डर आहे ते डार्क कलरनी आणि आतमधला भाग आहे ना तर तो आहे ते आपल्या लाईट कलरनी फिल करू शकता. असं मी हे पानं वगैरे सगळं फिल करून घेतलंय आणि आता मी वरचं जो फ्लावर आहे ते व्हाईट कलरनी करणार आहे. म्हणजे ते चाफ्याचं फूल दिसलं पाहिजे. चाफ्याचं व्हाईट कलरचं फूल आणि त्यामध्ये थोडासा येल्लो कलर. तर तशा प्रकारे त्याला करणार आहे. सुंदर असं चाफ्याचं फूल रेडी आहे. आता आपण खालचा भाग करूया. म्हणजेच खाली जे आपण फ्लावर्स काढले होते त्याला उलन चिपकून घेऊया. तर मी इथं 4 फ्लावर काढले होते. खाली किती जागा आहे त्या हिशोबाने आपण फुलं काढायचे. जर तुम्हाला स्किप करू वाटलं ना हे फुलं नाही काढलं तरी जमतं. तर मी इथं एक येल्लो आणि एक व्हाईट असे फुलं घेणार आहे. तर 4ही फुलं तसे काढून आतमध्ये थोडासा रेड कलरनी चिपकवणार आहे. तर नंतर मग आपलं शिवलिंग रेडी होईल. तर आता मी येल्लो चिपकवलंय. आता व्हाईट चिपकवणार आहे उलन. कसा वाटला हा व्हिडिओ कॉमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब देखील करा. चला बाय. चला मग कसा वाटला हा व्हिडिओ कॉमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया अशाच एका नवीन युजफुल आणि छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.